आता कामकाज सल्लागार समितीचे कार्यवृत्त माननीय संसदीय कार्यमंत्री सादर करतील। माझी म्हणा नाही दादा, विधेयक तुमचंच येणार आहे आपल्या दुपारचं। माझी म्हटलं महोदय, विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक आज बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता कक्ष क्रमांक 7 मंत्रिपरिषद सभागृह पहिला मजला मुख्य इमारत विधान भवन नागपूर येथे झाली। सदर बैठकीत समितीने सभागृहापुढील उर्वरित कामकाजाचा आढावा घेऊन गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 ते शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 पर्यंत सभागृहाचे कामकाज पुढील प्रमाणे असावे अशी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे। गुरुवार दिनांक 19 सन 2024-2025 या पुरवणी मागण्यावर चर्चा व मतदान पहिला दिवस। 2 शासकीय कामकाज, विरोधी पक्षांचा प्रस्ताव, अंतिम आठवडा प्रस्ताव। शुक्रवार दिनांक सन 2024-25 या पुरवणी मागण्यावर चर्चा व मतदान दुसरा व शेवटचा दिवस। चर्चा रोज पुरवणी विनियोजन विधेयक शासकीय कामकाज। शनिवार दिनांक 21 शासकीय कामकाज। महोदय, कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारसी सभागृहाने संमत कराव्यात असा आम्ही आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रश्न असा आहे की कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारशी सभागृहाने संमत करावयाच्या याच्यानंतर प्रश्न असा आहे की कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारशी सभागृहाने संमत कराव्या। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला। एक मिनिट अध्यक्ष महाराज, आपण संसदीय मंत्र्यांचा उल्लेख केला। अध्यक्ष महाराज अजूनपर्यंत कोणाला कोणतं खातं मिळालं आम्हाला माहिती नाही। अध्यक्ष महाराज, नाही, माझी शब्द नाही वापरा, रेकॉर्डवर आहे। थांबा, मंत्री महोदय अजून तुम्हाला खातं मिळालं आहे असं मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज आम्हाला खुलासा केला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री पण सभागृहात आहे, सगळे मंत्री जे झालेले आहेत अध्यक्ष महाराज ते पण संभ्रमात आहे, काय अडचण काय चाललेली आहे। अपक्ष आमदारांनी तर काल औचित्याच्या मुद्द्यामध्ये अध्यक्ष महाराज त्यांनी कॅबिनेट करा असं त्यांनी मागणी केलेली आहे। अध्यक्ष महाराज, आपण जो उल्लेख केलेला अध्यक्ष महाराज, कारण की रेकॉर्डवर आलेला अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री सभागृहात आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खाते वाटप अजून व्हायला आहे, आपण संसदीय मंत्री उल्लेख केलेला आहे आणि म्हणून आम्हाला हे जाणून घेण्याचा अधिकार अध्यक्ष महाराज, मला जाणून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे। आपण माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांना सांगा काय झालं ना, तुम्ही म्हणाला शब्द। अध्यक्ष महोदय, माझे मित्र नाना पटोले यांच्याशी अजून माझी चर्चा व्हायची आहे म्हणून खाते डिक्लेअर केले नाही। चर्चा झाल्यावर खाते डिक्लेअर करतो। राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चा आज 4 वाजेपर्यंत संपवायची होती, ती आपण 5 वाजेपर्यंत सुरू ठेवली आहे। जवळपास 4.5 तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली आहे। यात 44 सदस्यांनी भाग घेतला आहे। आता यावरील उत्तर उद्या होईल। आता विधेयके घेण्यात येतील। शासकीय विधेयके सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024। अध्यक्ष महोदय, सन 2024 चे नाना 44 व्यक्ती बोलले। हे झाल्यावर म्हणजे नाही बिला झाल्यावर ह्यांचं झालं नाही, उद्या नाना आपण एक काम करूया, थांबा, बिलं होऊ देत। बिलं झाल्यानंतर ऐकून घ्या, तुम्हाला आज आपण 101 संपवणार हे मी सकाळीच घोषित केलेलं आहे। आता त्यांची बिलं होऊ देत 2, ती बिलं झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू करा आणि बरोबर 6 वाजता आपण 101 ची चर्चा चालू करू। एक विखे पाटील
बसलेलो अध्यक्ष महाराज इथं, मला पण बोलायचं आहे अध्यक्ष महाराज, कारण की हेच खऱ्या अर्थानं या सरकारची जी दिशा आहे वर्षभराची 5 वर्षाची, ती दिशा याच्यामध्ये आहे. नानाभाऊ, चर्चा होणार, तुम्हाला बोलायची संधी देणार, आजच देणार, आज करूया ना. बिलं उद्या बिलं झाल्यानंतर घेऊ. द्या ना, साधी बिलं. चला आता अजून वेळ नको महोदय. घालूया. बस, महोदय. मी देतो तुम्हाला संधी देतो. सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस पासून देशामध्ये जीएसटी आले